752 तत्वश्रद्धानाचा अभाव होण्याचे कारण. एकदा सम्यक दर्शन झाल्यानंतर त्याचा अभाव का व्हावा? एकदा जर शुद्धात्मा दृष्टीत आला तर तो पुन्हा दृष्टीतून का हटावा, हा प्रश्न आहे. तत्त्वज्ञानाचा अभाव होण्याचं कारण काय? आपण काय पाहिलं होतं? काल पाहिलं होतं सम्यक दर्शनाचा काल छोटा होता, अंतरायामाचा काळ मोठा होता. तर म्हणतात वस्तुतः तिथं कर्माचे परमाणूही नव्हते. मग का तो तत्त्वज्ञानापासून सम्यक्त्वापासून च्युत का झाला? त्याचं कारण काय पाहिलं होतं? आठवतं? का त्याचा स्वकाल संपला. औपशमिक सम्यक्त्वाचा कालच अंतर्मुक्त आहे. तो काल संपला म्हणून सम्यक्त्व संपलं. कर्माचा उदय आला म्हणूनही संपलं नाही. त्याचा काल संपला आणि म्हणून सम्यक्त्व संपलं. तर ज्यावेळी सम्यक्त्व संपलं की त्यावेळी नियमाने तत्त्वज्ञानाचा अभाव होईल. तो अभाव आहे तेव्हा नियमाने कर्माचा उदय आलेला असणार आहे. सगळ्या चारित्राचा उदय नाही तर त्याचं गुणस्थान 5वं होईल ना, 7वं होईल ना. या कषायांचा जर अभाव झाला आता गुणस्थान बदलायलाच नाही. जर प्रत्याख्यांचा अभाव झाला तर 5वं गुणस्थान व्हायला पाहिजे. प्रत्याख्यांचा अभाव झाला तर 7वं गुणस्थान व्हायला पाहिजे. त्या कषायांचा उदय आहे म्हणून गुणस्थान 4थं राहिलं ना त्याचं. प्रश्न. परीक्षा करून जे तत्वश्रद्धान झाले होते त्याचा अभाव कसा होता? एक तर तत्वश्रद्धान परीक्षा करून सम्यक दर्शन प्राप्त केलं होतं. मग आता परीक्षा केल्यावरही पुन्हा त्याचा अभाव का झाला, हा शिष्याचा प्रश्न. उत्तर. जसे कोण्या व्यक्तीला उपदेश दिला, त्याची परीक्षा करून त्याला हे अगदी हेच आहे अशी प्रतीती देखील झाली. पश्चात कोण्या तरी प्रकाराने अन्यथा विचार झाला म्हणून त्या आहे अशी प्रतीती देखील झाली. पश्चात कोण्या तरी प्रकाराने अन्यथा विचार झाला म्हणून त्या पूर्वोक्त उपदेशात संदेह उत्पन्न झाला की असे आहे की असे आहे. काय उत्तर दिलं त्यांनी? अन्यथा विचार आला. सम्यक्त झाल्याबरोबर काही काळ गेला नाही तोच त्याच्या जीवनात जेव्हा अन्यथा विचार आला. अन्यथा विचार आला म्हणजे पुन्हा परद्रव्याला आपलं स्वीकारतो. क्रोधाधिक भावाला जेव्हा तो आपलं स्वीकारतो तेव्हा नियमाने त्याचा तत्वविचार नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. अथवा कसे काय आहे काही कळत नाही. अथवा जो उपदेश मिथ्या भासल्यामुळे विपरीतता झाली तेव्हा त्यास अप्रतीती झाली. एक तर कळत नाही, काहीतरी संशय निर्माण झालेला असणार आहे. आवाजच नाही. ते बंद केला वाटतं. आवाजच नाही. इथून दिलं झालं. मराठी पुस्तक पाहिजे का?
समोरची जागा सोडून देता मागे बसता, मग ऐकू नाही येत म्हणून ते लाऊडस्पीकरची गरज. समोर बसल्यानं काय कमी समजते का जास्त समजते मला कळत नाही. जास्त ऐकू येते. आ जास्त ऐकू येते. अथवा पूर्वी तर अन्यथा प्रतीती होतीच. मध्येच उपदेशाच्या विचारामुळे यथार्थ प्रतीती झाली होती. त्या उपदेशाचा विचार केल्याला पुष्कळ काळ लोटला. त्यामुळे ती प्रतीती विसरून पूर्वी जशी अन्यथा प्रतीती होती तशी स्वयमेव झाली. तेव्हा त्या उपदेशाच्या प्रतीतीचा अभाव होता. पहिल्याने हा जीव नियमाने मिथ्या दृष्टी होता, त्यामुळे त्याला अप्रतीती होतीच. काही तत्वविचाराच्या द्वारे म्हणा, निमित्त असताना म्हणा, किंवा ज्या काही त्याला साधनं पाहिजे होती ती सगळी मिळाल्यामुळे यथार्थ प्रतीती झाली. यथार्थ प्रतीती होऊन पुन्हा त्याच्या जीवनात काहीतरी संशय निर्माण झाला, अप्रतीती झाली. आणि जेव्हा अशा प्रकारची अप्रतीती होऊन काही काळ अधिक लोटतो तेव्हा देखील त्या प्रतीतीचा अभाव होऊन जातो. म्हणजे दुसरं कारण काय दिलं त्यांनी की खूप काळपर्यंत एक नियम आहे, अंतर्मुहूर्तापर्यंत विशुद्धी अधिक राहते. अंतर्मुहूर्तानंतर विशुद्धी ऐकू नाही येत आहे. पुष्कळ काळ लोटला आहे ना. न नाही पाहिजे ना. हां, अन्यथा कशी असं नाही म्हणत आहे ते. उपदेशाचा विचार केल्याला पुष्कळ काळ लोटला, त्यामुळे ती प्रतीती विसरून पूर्वी जशी अन्यथा प्रतीती होती विसरून पूर्वी जशी अन्यथा प्रतीती होती तशी स्वयमेव झाली. तेव्हा विचार केला न पुष्कळ काळ. आता हे तिसरं आहे. दुसऱ्या ह्याच्यात तेव्हा त्या उपदेशाच्या दुसरे पहिले याच्यात काय झालं, काय सांगितलं त्यांनी की त्याच्या जीवनामध्ये जो उपदेश होता त्या उपदेशाची समीचीनता संपली, त्याच्या पर्यायीची समीचीनता संपली आणि म्हणून मिथ्या मान्यता आली. पहिला हेतू दिला. दुसरा हेतू काय दिला की सम्यक्त्व होऊन पुष्कळ काळ तो सम्यक्त्वात राहिला. आता पहिले संस्कार अप्रतीतीचे होतेच. तो खाली का पडला हे सांगताना सगळेच गोष्टी सांगत आहे ते. असं नाही की फक्त औपशमिक सम्यक्त्वाचं सांगत आहे. हां, सम्यक्त्वातून का तो च्युत होतो तर सामान्य सांगत आहे. पहिल्या तर पुष्कळ काळ लोटला त्याच्यामुळेही तसं होते. जसं आता आपण पाहतो की एकदा सम्यक दर्शन झाल्यानंतर क्षारोक्षमिक सम्यक दृष्टी असेल, हां, तर त्याचा पुष्कळ काळ त्या सम्यक्त्वात लोटला आणि त्याच्यानंतर त्याच्या जीवनात जी अप्रतीती आली ती अप्रतीती काळ खूप लोटल्यामुळे पुन्हा त्याचं विस्मरण झालं. ज्या शुद्धात्म्याच्या प्रतीतीचं अनुभवन त्याने केलं होतं त्याचं त्याला विस्मरण झालं आणि म्हणूनही सम्यक्त्वाचा अभाव झाला. आता तिसरं कारण देत आहेत. अथवा यथार्थ प्रतीती तर प्रथम झाली, पश्चात न अन्यथा विचार केला, न पुष्कळ काळ लोटला, परंतु काही अशाच कर्मोदयामुळे भवितव्यतेला अनुसरून स्वयमेवच त्या प्रतीतीचा अभाव होऊन अन्यथापणा झाला. अशा अनेक प्रकारे त्या उपदेशाच्या यथार्थ प्रतीतीचा अभाव होतो.
दोन्ही गोष्टी झाल्या नाही आता इथं. कोणत्या नाही झाला, अन्यथा विचारही आला नाही. पुष्कळ काळही लोटला नाही. परंतु अशाच काही कर्मोदयामुळे भवितव्यतेला, शब्द मोलाचा आहे, काय कळालं? भवितव्यता म्हणजे काय आधी? होणार. भवितव्यता याचा अर्थ आहे होणार. तर हा जो होणार आहे, नियती आहे, हा पुरुषार्थ आहे का दैव आहे? नियती पुरुषार्थ आहे का दैव आहे? हां, नियती दैव आहे. म्हणजे त्या 5 कारणापैकी किती दैवात जातात, किती पुरुषार्थात जातात? 5 कारणं तरी आठवते कोणते? त्रिकाली उपादान, समर्थ उपादान, स्वकाल, पुरुषार्थ आणि निमित्त. तर आता याच्यातले दैवात किती जाईल? स्वकाल दैवात आहे, तो तुमच्या पुरुषार्थानं तुम्हाला आणता येत नाही, म्हणून स्वकाल दैवात गेला. नियती दैवात आहे, क्रमनियत पर्याय ही दैवात जाणारी आहे, तुम्ही तिला मागे पुढे पुरुषार्थानं करू शकता. आणि निमित्त ही दैवात आहे. 3 गोष्टी दैवात जातात. 5 कारणापैकी 3 कारणं दैवात गेले. नाही, त्रिकाली उपादान पुरुषार्थ, त्याच्याकडे पाहून पुरुषार्थ होतो. हां, सर्वांजवळ आहे ना. पुन्हा तो त्रिकाली उपादानासाठी पुरुषार्थ काहीच करावं लागत नाही. मी काय बोलली? त्रिकाली उपादानाकडे पाहून पुरुषार्थ होतो. पुरुषार्थ नावाचा फॅक्टर महत्वाचा आहे. हो ना. तर तो का झाला? कुणामुळे झाला? त्रिकाली उपादान त्याचं कारण झालं आणि त्याच्यामुळे त्यालाही पुरुषार्थात टाकले. तर 2च कारणं पुरुषार्थात जातात, बाकी 3 कारणं दैवात जाणारे असणार आहे. म्हणून त्यांनी ठेवलं कर्मोदयामुळे भवितव्यतेला अनुसरून, त्याचं होणार जसं आहे, क्रमणीयता जशी आहे तशी होईल. आणि ती क्रमणीयता जशी आहे तशी होत असताना नियमाने कर्माचा तसाच उदयही राहील. स्वयमेवच शब्द तोही मोलाचा आहे की ती पर्याय स्वयंच त्या प्रतीतीचा अभाव होऊन अन्यथापणा झाला. समीचीन प्रतीती सोडून अन्यथा प्रतीती आली. अशा अनेक प्रकारे त्या उपदेशाच्या यथार्थ प्रती, जाऊ द्या त्याच्या मागे लागू नका. बंद करून टाका, नसेल होत. नाही झालं. अशा अनेक प्रकारे त्या उपदेशाच्या यथार्थ प्रतीतीचा अभाव होतो. तद्वत या जीवाला जिनदेवांच्या तत्वादिरूप उपदेशाचा लाभ झाला. त्याची परीक्षा करून हे असेच आहे असे त्या श्रद्धान झाले. पश्चात वर सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारे त्या यथार्थ श्रद्धानाचा अभाव होतो. हे कथन स्थूलपणाने केले आहे. त्यातील सूक्ष्म तरतमता तर केवळ ज्ञानानेच ज्ञात होते. आम्ही जेवढे काही कारणं ठेवले ते स्थूल कारण आहे. सूक्ष्म कारण त्या समयीची योग्यता, त्या पर्यायीचा स्वकार हेच असेल आणि तो केवळ ज्ञानाचाच विषय असेल. यावेळी श्रद्धा नाही अथवा यावेळी नाही हे केवळ ज्ञातच ज्ञात होते. कारण याचे मूळ कारण तर मिथ्यात्व कर्म आहे. त्याचा उदय असला म्हणजे अन्य विचारादी कारणे मिळवत अथवा न मिळवत स्वयमेव सम्यक श्रद्धानाचा अभाव होतो. सम्यक श्रद्धानाच्या अभावाचं मूळ
निमित्त कारण. मी काय बोलली? मूळ कारण दोन प्रकारे असू शकते, एक उपादान आणि एक निमित्त. तर मूळ निमित्त कारण म्हटलं मी. उपादान कारण तर त्याची योग्यता स्वकाल असेल, पण मूळ निमित्त कारण याचा अर्थ काय? अंतरंग निमित्त कारण नाव काय दिलं आहे आपण त्याला? निमित्त कारणात दोन प्रकार करतो, एक अंतरंग निमित्त कारण, दुसरं बाह्य निमित्त कारण. निमित्त कारणात काय फरक झाला दोनमध्ये? अंतरंग निमित्त आणि बाह्य निमित्त मिळून काय फरक झाला? काय फरक झाला अशा? अंतरंग निमित्त त्या कार्याचं नियामक निमित्त आहे, म्हणजे ते नियमाने असेलच. बाह्य निमित्त असेल नसेल असंही असू शकते. सम्यक्त्वासाठी नियमाने मिथ्यात्व कर्माचा अनुदय हे अंतरंग निमित्त कारण आहे. हे नाही आणि सम्यक्त्व होईल असं होईल कधी? मिथ्यात्व कर्माचा अनुदय नाही आणि सम्यक्त्व होईल असं तर कधी होणार नाही. मिथ्यात्व कर्माचा अनुदय आहे निमित्त कारण, पण ते निमित्त कारण नियामक असं निमित्त कारण असल्यामुळे त्याला आम्ही अंतरंग निमित्त कारण हे नाव दिलं. आता सम्यक्त्वासाठी संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे, पर्याप्तक पाहिजे वगैरे, हे जे 7 नियम पाहिले होते, कोणते पाहिले होते आठवते का? आसन्न भव्य पाहिजे, पहिलं कारण. दुसरं संज्ञी पंचेंद्रियच पाहिजे. तिसरं जागृत अवस्था, एकदम 7व्यावर गेल्या. मिथ्या दृष्टीच पाहिजे औपशमिक सम्यक्त्वासाठी, हा नियम आहे. औपशमिक सम्यक दर्शन होताना मिथ्यात्वातूनच होईल, सम्यक्त्वातून सम्यक्त्व होत नाही, म्हणून मिथ्या दृष्टीच पाहिजे. तिसरा नियम होता. चौथा नियम पर्याप्तकच पाहिजे, हा नियम होता आपल्याजवळ. अपर्याप्तक दशेत हे सम्यक दर्शन होत नाही, म्हणून तो पर्याप्तकच पाहिजे, हा चौथा नियम होता. 5वा नियम गर्भज पाहिजे. कुणासाठी गर्भज नियम आला होता? सन्मूर्छनाला होत नाही यासाठी गर्भज नियम आला. उपपादाला होत नाही हा नका घेऊ. नाही, पण त्याच्यापेक्षा मग संमूर्छन नको एवढं म्हटलं तरी होतं. संमूर्छनाला होत नाही, होत नाही हे सांगण्याच्या ऐवजी ते कोण पाहिजे हे सांगत आहे ना, गर्भच पाहिजे सांगत आहे. गर्भच पाहिलं की देवनारकी निघाले ना तू. हो, तर म्हणूनच या 2 मधला सन्मूर्छन आणि गर्भज या 2 मधला नियमाने सन्मूर्छनाला हे सम्यक दर्शन होत नाही, आणि यासाठी तो गर्भजच पाहिजे. हा कुणासाठी? म्हणून मी 3 नियम दिले होते, पण तुमच्या लक्षात नाही. काय दिले होते नियम? संज्ञी पंचेंद्रिय हा नियम कुणासाठी? तिर्यंच्या गतीसाठीच आहे, बाकीच्या गतीसाठी हा नियम नाही. तिथं नाहीच आहे, तिथं संज्ञीच आहे. बाकी सगळ्या संज्ञी पंचेंद्रिय आहे, आणि म्हणून तिर्यंच्या गतीसाठी संज्ञी पंचेंद्रिय हा नियम आहे. गर्भज हा नियम जो आहे तो नियमाने मनुष्यचा जो गर्भज सन्मूर्छन जन्म आहे त्यासाठी तो नियम दिलेला आहे. मनुष्य आणि तिर्यंच्या दोन्ही ही सन्मूर्छन, दोघांचा सन्मूर्छन जन्म आहे, आणि म्हणून ते दोघंही बाधच आहे. म्हणजे संमूर्छन मनुष्य जो आहे त्यालाही होणार नाही, तिर्यंच्या जो आहे त्यालाही नाही. सन्मूर्छन तिर्यंच्याला सम्यक दर्शन आहे. महामत्स्य नियमाने सम्यक दृष्टी असू शकतो, रती असू शकतो. कोण आहे तो? महामत्स्य तिर्यंचे आहे, तो सम्यक दृष्टी असू शकतो, देशव्रती असू शकतो, परंतु त्याचा जन्म सन्मूर्छन आहे. त्याच्या ठिकाणी जे सम्यक दर्शन राहील ते क्षायोक्षमिक राहील.
तिऱ्यांच्याला क्षायिक राहत नाही म्हणून क्षायिक नाही. औपशमिक सन्मुच्छनाला होत नाही म्हणून औपशमिक नाही. द्वितीयोपशम मुनींनाच होते म्हणून ते नाही. राहिलं कोणतं मग? क्षायोपशमिक सन्मुच्छन. नाही, पण आता तो समुच्चय आहे म्हणजे त्या जन्मात तर त्याला झालेलं नाही आहे. ते अगोदर घेऊन आलेला असला नाही पाहिजे. नाही, त्या जन्मातही होते त्याला. तो समुच्चय आहे तर मग त्याला होतंय कसं? समुच्चय जन्मधारी आहे. गर्भ त्याला हे फक्त औपशमिक सम्यक दर्शन होत नाही, क्षायोपशमिक सम्यक दर्शन होऊ शकतं. तिऱ्यांच्यालाही होऊ शकतं. म्हणजे एक वेळा मिथ्यात्वातून एक तर त्याने मागच्या भावातून आणलं असेल ते. आणलं असेल तिथेही होऊ शकतं कारण तसे. जर क्षय झाला तर तो मिथ्यात्वामध्ये आला. मिथ्यात्वातून मग डायरेक्ट क्षायोपशमिक होते का? हो, अच्छा, साधी मिथ्या दृष्टीला साधी मिथ्या दृष्टीला. अनादिला नाही होणार, पण साधी मिथ्या दृष्टीच्या सत्तेत राहतात ना तिन्ही प्रकृती. त्याच्यामुळे सम्यक प्रकृतीचा उदय आणि सहाचा अनुदय झाला तर तो क्षायोपशमिक बनतो. आता तिऱ्यांच्या बांधली आहे पहिले आणि मग क्षायिक सम्यक दर्शन झालेलं आहे अशी अवस्था राहू शकते. पहिले आयु तिऱ्यांच्या पाहिजे, नंतर क्षायिक सम्यक दर्शन झालं, तो मरून भोगभूमीमध्ये गेला, तिथे तिऱ्यांच्या अवस्थेत गेला, तर तिथे सम्यक दर्शन क्षायिक राहणार नाही. क्षायिक सम्यक दर्शन राहते. कृतकृत्य वेदकही होतं ना, तिथं पुन्हा क्षायिक सम्यक तिथं होते त्या दृष्टीने. तिऱ्यांच्या गतीतही होते. म्हणून त्यांनी सांगितलं की प्रष्टापक क्षायिक सम्यक्ताचा मनुष्यच राहील, निष्ठापक चारी गतीतला जीव राहील. निष्ठापक म्हणजे पूर्णता करणारा. तर सम्यक प्रकृतीचा क्षय चारी गतीत होतो. मनुष्य, तिऱ्यांचे, देव, नाट्य एवढाच फरक आहे. आधी आयु बांधली असेल तर तो तिऱ्यांच्यात जाईल, तर तो भोगभूमीचा तिऱ्यांच्या होईल. आधी मनुष्य आयु बांधली असेल तर भोगभूमीचा मनुष्य होईल आणि तिथं जाऊन सम्यक प्रकृतीचा क्षय करू शकतो. पण सहाचा क्षय मनुष्य भवातच करेल. कशाचा क्षय? सहा अनंतानुबंधीच्या मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व एवढ्या सहाचा क्षय या मनुष्य भवातच करेल. मग मरण आल्यानंतर जर मरण आलं तर तो जो आयु बांधला असेल त्या आयुत जाऊन सम्यक प्रकृतीचा क्षय करू शकतो. असा नियम नाही. पुष्कळ काळ नव्हतो. एकदा औपशमिक सम्यक दर्शन झाल्यानंतर पुन्हा औपशमिक सम्यक दर्शनाला पल्ल्याचा असंख्यात्वा भाग लोटावा लागतो. त्याच्याशिवाय पुन्हा ते सम्यक दर्शन नाही. मग क्षायोपशमिक होईल. सोपं नाही आहे ना. पुन्हा 3 करण परिणाम करावे लागतात त्याला. तेवढी विशुद्धी यायला असं सोपं काम थोडंच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की कारण याचे मूळ कारण तर मिथ्यात्व कर्म आहे. म्हणजे आपण कशासाठी हा सगळा प्रकार पाहिला की सम्यक्त्वाचं अंतरंग निमित्त कारण कोण पाहिला? मिथ्यात्व कर्माचा उदय. आणि मिथ्यात्वाचा उदय नसताना अन्य कारणे असोत वा नसोत स्वयमेव सम्यक श्रद्धा होते. बाकीचे कारण असले नसले म्हणजे बाह्य निमित्त कारण असलं नसलं तरी देखील सम्यक दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. अशा अंतरंग समयवर्ती सूक्ष्म अवस्थेचे ज्ञान छद्मस्थांना होऊ शकत नाही. अंतरंग निमित्ताचं समयवरती असणाऱ्या सूक्ष्म पर्यायीचं ज्ञान छद्मस्थ करू शकत नाही. त्याच्यासाठी नियमाने केवळ ज्ञान राहील. समयाची पर्याय आपण नाही जाणू शकत. एक आपणही क्रोध आला हे समजलं तर एका समयातला क्रोध आपल्याला नाही समजू शकत.
प्रत्येक समयात त्या क्रोधाचं जे काही परिणमन होत असतं ते परिणमन आपल्या ज्ञानाचा विषय होत नाही. अनेक समयपर्यंत जे ते परिणमन राहतं त्याचं ज्ञान आपण मतिशुद्ध ज्ञानानं करू शकतो. म्हणून आपल्या सम्यकत्वा मिथ्या श्रद्धानुरूप अवस्थेच्या तारतम्याची निश्चिती अल्पज्ञास होऊ शकत नाही. ती केवल ज्ञानामध्ये प्रतिभासित होते. त्या अपेक्षेने गुणस्थानांची पलटणी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. साधी मिथ्यादृष्टी व त्यांना होणारी सम्यक्त्व प्राप्ती. आता एक साधी मिथ्यादृष्टी आहे म्हणजे काय? एकदा सम्यक्त्व होऊन परत तो मिथ्यादृष्टी झालेला आहे. याप्रमाणे जो सम्यक्त्वापासून भ्रष्ट होतो त्या साधी मिथ्यादृष्टी समजावी. त्यालाही पुनश्च सम्यक्त्वाची प्राप्ती होताना पूर्वोक्त 5 लब्धी होतात. विशेषतः एवढीच की कुणाला दर्शनमोहाच्या 3 प्रकृतीची सत्ता असल्यामुळे त्या तिहीचा उपशम करून तो प्रथमोपशम सम्यक्ती होतो. आता जो साधी आहे त्याला जर उपशमिक सम्यक दर्शन व्हायचं असेल तर त्याला अंतर्करण रूप उपशम 3चा होईल. त्याच्या सत्तेत सम्यक मिथ्यात्व आहे आणि सम्यक प्रकृती आहे, तिन्हीही आहे. म्हणून त्याला जे काही अंतर्करण रूप उपशम होईल तो 7चा होईल. पुन्हा साधी मिथ्या दृष्टीला. मग आता त्या 7चा होईल तर इथं जसं आपण एक मिथ्यात्वात अंतर पाडलं तसं सम्यक मिथ्यात्वात अंतर पडतं. तसंच नियमाने सम्यक प्रकृतीमध्येही अंतर पडलेलं असणार आहे त्या जीवाच्या ठिकाणी. आणि त्यातले सगळे परमाणू अपकर्षित होऊन मिथ्यात्वात येतील, उत्कर्षित होऊन मिथ्यात्वात जातील, नवीन बंधात जातात आणि तिन्हीचा अंतर्करण रूप उपशम होऊन त्या जीवाला पुन्हा औपशमिक सम्यक दर्शन होय. म्हणजे नियम एकच झाला. जो साधी असेल त्याला 7 प्रकृतीचा किंवा 5 प्रकृतीचा दोन्हीचा उपशम होऊ शकतो. अनादीला नियमाने 5चाच होय. काय बोलले मी? अनादी मिथ्या दृष्टीला 5चाच होय. आणि साधीला दोन्ही का बोलली? पुन्हा 5चा का म्हटलं? 7चाच का नाही म्हटलं? तर पुन्हा त्याचं उद्वेलन होतं. खूप काळ जर राहिला तर तीव्र मिथ्यात्वाचा उदय असेल तर त्या जीवाच्या ठिकाणी ही सम्यक प्रकृती सम्यक मिथ्यात्व पुन्हा मिथ्यात्व रूपानं संक्रमित होऊन जाते. आणि मग त्याच्याजवळ सत्तेत किती राहिल्या? 5च राहिल्या. आणि म्हणून त्या साधीला 5चाही होऊ शकतो आणि 7चाही उपशम होऊन हे सम्यक दर्शन होऊ शकते. किंवा कोणाला सम्यक प्रकृतीचा उदय असतो तर इतर 2 प्रकृतीचा उदय नसतो, तो क्षारोक्षमिक सम्यक्ती होतो. आता याच्यात आपण पाहिलं होतं या 3 पैकी जर सम्यक प्रकृतीचा उदय इथं आला अंतरायामात तर तो काय होईल? तो क्षारोक्षमिक सम्यक दृष्टी बनेल. बाकीच्या तर 6चा नव्हताच. सम्यक प्रकृतीचा उदय सुरू झाला म्हणून तो क्षारोक्षमिक सम्यक दृष्टी बनेल. सम्यक मिथ्यात्वाचा उदय सुरू झाला तर तो मिश्र गुणस्थानवरती मिश्र परिणामी बनेल. मिथ्यात्वाचा उदय आला तर तो मिथ्या दृष्टी होय. याला गुणश्रेणी वगैरे क्रिया होत नाही किंवा अनिवृत्तीकरण होत नाही. एक नियम नक्की आहे आपल्याकडे. कोणता? कोणत्याही क्षारोक्षमिक भावासाठी अनिवृत्तीकरण परिणाम होत नाही. अनिवृत्तीकरण परिणाम औपशमिक भावासाठी किंवा क्षायिक भावासाठीच होईल. क्षारोक्षमिक भावासाठी नियमाने 2च करण होते. काय बोलली मी?
वंदना कळलं हां औपशमिक आणि क्षायिक भावासाठीच अनिवृत्तीकरण परिणाम होईल. पहिला नियम तर हा लक्षात घ्यायचा आहे, करण परिणाम मोहनीय कर्माच्या उपशम क्षय क्षयोक्षमासाठीच होईल, बाकी कर्मासाठी नाही. काय बोलले मी? हे 3 करण परिणाम फक्त मोहनीय कर्माच्याच उपशम क्षय क्षयोक्षमासाठी होतात. बाकी कर्मांच्या क्षयासाठी देखील 3 करण परिणाम होत नाही. दुसरा नियम काय पाहिला आपण त्याच्यात? क्षयोक्षमिक भावासाठी 2च करण होईल. औपशमिक किंवा क्षायिक भाव होत असेल तर 3 करण परिणाम होतील. म्हणून अनिवृत्तीकरण परिणाम हा नियमाने क्षायिक भावासाठी किंवा औपशमिक भावासाठीच होतो, हा नियम. किंवा कुणाला मिश्र मोहनीयाचा उदय असतो आणि इतर 2 प्रकृतीचा उदय नसतो, तो मिश्र गुणस्थानास प्राप्त होतो. त्यास पूर्वोक्त करणे होत नाही. अशा साधी मिथ्यादृष्टीला मिथ्यात्व सुटल्यानंतर अन्य अवस्था होतात. साधी मिथ्यादृष्टीला मिथ्यात्व जर संपलं तर तो काय काय होऊ शकला? तो पुन्हा औपशमिक सम्यक दृष्टी होऊ शकला किंवा क्षयोक्षमिक सम्यक दृष्टी होऊ शकला, मिश्र गुणस्थान वरतीही होऊ शकला. क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती वेदक सम्यक दृष्टीलाच होते, म्हणून त्याचे कथन येथे केले नाही. क्षायिक सम्यक्त्व नियमाने मिथ्यात्वातून होत नाही. क्षायिक सम्यक्त्व होईल ते क्षयोक्षमिक सम्यक्त्वातूनच होईल, हा नियम आहे. दोघांसाठी 2 नियम झाले. औपशमिक सम्यक्त्वासाठी काय नियम पाहिला आपण? मिथ्यात्वातूनच होईल. आणि क्षायिकासाठी नियम पाहिला की क्षयोक्षमिक सम्यक्त्वातूनच होईल. क्षयोक्षमिक सम्यक्त्व दोन्हीतून होईल. सम्यक्त्वातूनही होईल, मिथ्यात्वातूनही होईल, सम्यक मिथ्यात्वातूनही होईल. काय बोलले? पहिल्या गुणस्थानातून 4थ्यात गेला म्हणजे मिथ्यात्वातून आला, 3ऱ्यातून 4थ्यात गेला म्हणजे मिश्रातून आला, आणि औपशमिकातून क्षयोक्षमिक झाला, 4थ्यातून 4थ्यातच राहिला. अशा 3 प्रकाराने ते होऊ शकते. क्षयोक्षमिक सम्यक्त्वाचा काल किती आहे? अधिकात अधिक 66 सागर. आता क्षायिक सम्यक्त्व त्यातूनच होणार. त्याला काय क्षायिक सम्यक्त्व व्हायला किती काळ लागला नंतर? ते बरोबर. हा 66 सागर फिरू शकतो क्षयोक्षमिक सम्यक्त्व घेऊ. स्वर्गात जाते मनुष्य होते, स्वर्गात जाते मनुष्य होते, असे स्वर्गाचे आयुष्य पुरे करून तो 66 सागर क्षयोक्षमिक सम्यक दृष्टी राहतो. क्षयिक सम्यक्त्वाचा काळ त्यांना 1 कोटी पूर्व वर्ष 33 सागर. आता हा मनुष्य भवात झाला सम्यक दृष्टी. हां तर आता हा मनुष्य भवात झाला. 1 कोटी पूर्व वर्षाचं आयुष्य घेऊन हा मनुष्यभाव त्याने पुरा केला. स्वर्गात गेला. स्वर्गात आता तो मुनी झाला इथं, म्हणजे क्षयिक सम्यक दृष्टी घेऊन. परंतु क्षपक्षणी नाही मानली तर जाईल कुठं? तो सर्वार्थ सिद्धीत गेला. सर्वार्थ सिद्धीतला आयुष्य 33 सागर म्हणजे 1 कोटी पूर्व वर्ष इथं राहिला क्षयिक सम्यक्त्वाला, काही कमी करून. मग 33 सागर स्वर्गात राहिला आणि मग पुन्हा मनुष्य झाला. मनुष्य झाल्यानंतरही 8 वर्ष तर लागलेच, अंतर्मुर्थानं 8 वर्ष, तर त्याला पुन्हा मोक्षाला जाता आलं नाही. तेवढा काळ सोडून पुन्हा एखाद्या वेळी 1 कोटी पूर्व वर्ष झाल्यानंतर तो पुन्हा मोक्षाला जाईल, असंही असू शकते. आणि म्हणून एवढा काळ अधिकात अधिक क्षयिक सम्यक्त्वाचा आहे.
थोडक्यात म्हणजे क्षायिक समदृष्टीचा एकच भाव शिल्लक आहे असं म्हणायचं का? केव्हा आहे नियमाने क्षायिक सम्यक दृष्टी तिसऱ्या नाही तर चौथ्या भवात मोक्षाला गेलाच पाहिजे. जर तो स्वर्गात किंवा नरकात गेला असेल तर तिसऱ्या भवातच जातो. नरकातून येऊन आता श्रेणिक राजा मोक्षाला जाणार. स्वर्गातून 33 सागर सर्वार्थ सिद्धीतून आलेला जीव दुसऱ्याच भवात मोक्षाला जाणार. म्हणजे हे तर 3 भवच लागले यांना. पहिला मनुष्य भव, दुसरा नरकाचा किंवा देवाचा भव, तिसरा पुन्हा मनुष्याचा भव. परंतु जर आधी तिर्यंचायू मनुष्यायू बांधली असेल तर एक भव पुन्हा वाढतो भवभूमीचा, तर अधिकात अधिक 4 भव. याच्यापेक्षा तो जास्त फिरू शकत नाही. क्षायिक सम्यक्ताचा काल तेवढाच. क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती वेदक सम्यक दृष्टीलाच होते, म्हणून त्याचे कथन इथे केले नाही. याप्रमाणे साधी मिथ्या दृष्टीचा तर जगन्य काल, मध्यम अंतर्मुहूर्त व उत्कृष्ट काल अर्धपुद्गल परावर्तनाला किंचित कमी समजावा. पहा परिणामांची विचित्रता. एकदा जीव 11व्या गुणस्थानात यथाख्या चारित्राची प्राप्ती करून घेऊन परत मिथ्या दृष्टी होऊन किंचित ऊन अर्धपुद्गल परावर्तन कालपर्यंत संसारामध्ये भटकतो आणि कोणी नित्य निगोदातून निघून मनुष्य होतो. मिथ्यात्व सुटल्यावर पश्चात अंतर्मुहूर्तामध्ये केवल ज्ञान प्राप्त करून घेतो असे समजून आपले परिणाम बिघडण्याचे भय सदैव ठेवावे आणि परिणाम सुधारण्याचा उपाय करावा. सगळ्या अधिकाराचा सार आहे. काय सांगितलं त्यांनी? 11व्या गुणस्थानातला जीव मिथ्यात्वात येणार आहे. वस्तुतः यथाख्या चारित्र्य झाला आहे. सम्यक्त्व क्षायिकही असेल तर तो 4थ्यापर्यंत येईल. सम्यक्त्व क्षायिक नसेल तर तो मिथ्या दृष्टी होईल आणि निगोदात जाईल. अर्धपुद्गल परावर्तन काल खरे आणि मोक्षाला नंतर जाईल. एखादा जीव निगोदातून निघतो, मिथ्यात्व घेऊनच निघेल. जन्मला तेव्हाही मिथ्या दृष्टीच राहील. एक अंतर्मुहूर्त कालपर्यंत इथं राहील. त्या अंतर्मुहूर्त कालानंतर तो मनुष्य झाला. मनुष्यामध्ये त्याने 8 वर्षानंतर सम्यक्त्वाची प्राप्ती केली. सम्यक्त्वाच्या प्राप्तीनंतर अंतर्मुहूर्तात केवल ज्ञान होऊन मोक्षाला जाऊ शकतो. एक जीव आपल्या परिणामाच्यामुळे इतक्या 11व्यात पोचलेला एवढा फिरला. एक जीव त्याच्या परिणामाच्या उत्कृष्टतेमुळे निगोदातून निघाला आणि त्याच भवात मोक्षाला गेला. भरत चक्रवर्तीच्या मुलांची काय झालं होतं? भरत चक्रवर्तीचे मुलं निगोदातून आले. आचार्यांची 2 मतं आहेत त्याच्याबाबत की त्यांनी एक भावमध्ये घेतला. कोणी आचार्य म्हणतात की त्याच भावात ते पुत्र झाले. काही असे ना, पण एक भाव जरी घेतला असेल तरी देखील तो दुसऱ्या भावातच मोक्षाला गेलेले असणार आहे. तर हा सगळा खेळ कर्मावर अवलंबून नाही किंवा दुसऱ्या कोणत्या परद्रव्यावर अवलंबून नाही. आपल्या परिणामावर ह्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून आचार्य सांगतायत आपल्याला आपला परिणाम बिघडण्याचे भय सदैव ठेवावे. भीती कशाची आहे? आम्हाला परद्रव्य काही करेल याची भीती आहे. आमचे परिणाम आमचं बिघडवते आहे याची भीती आम्हाला कधी वाटली नाही. तर आचार्य म्हणत आहे की भय परिणाम बिघडण्याचे ठेवावे आणि उपाय काय करावा? परिणाम सुधारण्याचा उपाय करा. निज निज को बताई अनंत पुकार है